आज मला आपल्या सर्वांच्या समोर विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। एवढीशी वेळ असते, तिला जर भक्कम आधार मिळाला तर निश्चितपणे ती उंची गाठत असते। पण अशा भक्कम आधाराची माणसं मिळणं आजकाल दुरापास्त झालेली आहे आणि अशी भक्कम आधाराची माणसं मला या शेतकी सहकारी बँक लिमिटेड हुबळी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आणि कार्यक्रम पत्रिका माझ्याकडे आलेली होती नियोजित व्याख्यानमालेची, आणि त्या कार्यक्रम पत्रिकेसोबत या लोकांनी, या कार्यकारिणीमध्ये असणारे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व डायरेक्टर बॉडी असेल, त्यांना सहकार्य करणारे स्टाफ असेल, इतकं सुंदर सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे। आणि ते कार्य वाचल्यानंतर मला असा प्रश्न पडला की इतकं सुंदर सामाजिक कार्य करणाऱ्या एखाद्या संस्थेमध्ये, विकास संस्थेमध्ये मला जाण्याची संधी मिळते आहे म्हटल्यानंतर खरोखरच कुठेतरी एखाद्या पुण्याची परमेश्वराने दखल घेतलेली आहे आणि अशा संस्थेला भेट देण्याची संधी मला उपलब्ध झाली आहे। कारण हे कलियुग आहे, कलियुगामध्ये असं म्हणतात की दान नसलेली कंस, घर नसलेली फणस आणि विचार नसलेली माणसं काहीच कामाची नसतात। आणि आजकाल अशीच माणसं आणि माणसांची गर्दी सर्वत्र पाहायला मिळते आहे। आणि ठराविक विचारधारा घेऊन गणेशोत्सवाच्या निमित्तानं ज्याला बुद्धीची देवता असं आपण म्हणतो, त्या निमित्तानं व्याख्यानमालांचं आयोजन केलं जात आहे, हे माझ्यासारख्या शिक्षिकेसाठी खरोखर स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। पण विचार सांगायला लोक तयार असले तरी ऐकायला कोण तयार असत नाही, आणि ऐकणारे कृतीमध्ये उतरवणारे खूप कमी असतात। पण अविरतपणे गेली जवळजवळ 40 ते 45 वर्ष झालेली व्याख्यानमाला अखंडपणे चालू आहे। अगदी कोरोनाच्या काळात ही व्याख्यानमाला सुद्धा सुरू होती म्हटल्यानंतर मला खूप समाधान वाटले। संस्कार आणि संस्कृती, काळाची गरज हा विषय हुबळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांनीही मला बोलवलेलं होतं। इथं वेगळा विषय घ्यायची इच्छा होती माझी, पण गणेशोत्सवानिमित्त हे व्याख्यान असल्यामुळे म्हटल्यानंतर हाच विषय असावा असं मला वाटलं। कदाचित मला अपेक्षा होती की महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी असावा, पण ठीक आहे, सणासुदीचे दिवस असल्यामुळं बिचाऱ्यांना राहाडगाडीतून अजून काही सुटका मिळालेली दिसत नाहीये आहे, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे। तर कुठल्याही व्याख्यानाला माझ्या मते गर्दी असण्याऐवजी दर्दी लोक असावे, आणि तसे दर्दी लोक माझ्यासमोर आहेत याचं बोलत असताना मला प्रचंड समाधान वाटते। मातीच्या भिंतींना सिमेंटचा गिलावा आला, मातीच्या भिंतींना सिमेंटचा गिलावा आला, आणि माणुसकीचा ओलावा मात्र पापुत्रे उडावेत तशी उडून गेला। आहार, निद्रा, भय, मैथून तर जनावर सुद्धा करतात, पण ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहे असा माणूस, निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस। जीवशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्याचा अंगठा 5 बोटापासून वेगळा झाला, ज्याची शेपूट निघून गेली, जो 2 पायावरती उभा राहिला, जो चालायला लागला, पळायला लागला, धावायला लागला, त्याच्या बुद्धीची झेप इतकी वाढली की तो चंद्रावरती गेला, त्याच्या बुद्धीची झेप इतकी वाढली की तो मंगळावरती गेला, त्यानं विशाल समुद्रावरती अधिराज्य निर्माण केलं, त्यानं नद्या अडवल्या, त्यानं जंगलं काबीज केली, आणि इथंच सागर काबीज केलं। माणसाने नद्या अडवल्या, धरणं बांधली, पण त्याच्या मनामध्ये असणारी प्रेमाची जी हिरवळ होती ती कुठेतरी संपून गेली, करपून गेली, वाळून गेली। माणसानं विशाल समुद्रावरती अधिराज्य निर्माण केलं, मात्र मनामध्ये कुठेतरी संकुचित विचारांचं डबकं त्याच्या तयार झालं। आकाशामध्ये आम्ही कृत्रिम उपग्रह सोडले, मात्र आमच्या मनाला एक कायम स्वरूपाचं धडकन लागलेलं आहे। असं म्हटलं जायचं पूर्वी माणूस नावाची एक जात होती, आता मात्र दुर्दैवानं म्हणावं लागतंय जातीची माणसं मला समाजामध्ये पाहायला मिळालेली आहेत। म्हणूनच मंगेश पाडगावकर म्हणतात, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, हे धर्म देवळी ढुंढून सर्व आलो, भिंती पलाटकांच्या मी माणूस शोधतो। गर्दी माणसांची आहे, मात्र माणूस कुठेही पाहायला मिळत नाही। अहो, दगडातला नको असलेला भाग काढून टाकून देव तयार करताही येतो, आणि असा दगड मंदिरामध्ये एकदाच जातो आणि कायमस्वरूपी देव होतो। किती बरं झालं असतं ना की माणसातला नको असलेला भाग काढून टाकून माणुसकी निर्माण करता आली असती तर। आज प्रत्येक घरामध्ये घरोबा असायला पाहिजे, मात्र प्रत्येक घराला आज घरघर लागलेली दिसते। घराघरामध्ये संवाद असायला पाहिजे होते, मात्र आज घराघरामध्ये वाद आपल्याला पाहायला मिळतात। आम्ही खूप उंच इमारती बांधल्या, आमच्या इमारतीची उंची वाढली, मात्र आमच्या माणुसकीची उंची अत्यंत कमी झाली। आमचे रस्ते खूप रुंद झाले, मात्र आमची मनं अतिशय अरुंद झाली। गणपतीला वाहव्यात अशा दुर्वा निवडून घ्याव्या लागतात, गवत मात्र सर्वत्र आपल्याला तसं पाहायला मिळतं आहे। आणि मग अशा वेळेला खरोखरच माणूस
मात्र असा माणूस आजकाल पाहायला मिळत नाही. वर्तमानपत्र उघडलं आणि टीव्हीचं रिमोट चालू केलं, बटन दाबल्यानंतर आपल्याला माणुसकीचं दर्शन मिळेल. वर्तमानपत्र उघडल्यानंतर आणि टीव्हीवरच्या बातम्या पाहायला लागल्यानंतर आपल्याला माणुसकीचं दर्शन मिळतं. होय का? अक्षरशः वर्तमानपत्र वाचायला नकोसं वाटतं, त्या टीव्हीवरच्या बातम्या ऐकायला सुद्धा पाहायला सुद्धा नकोशा वाटतात. तर कधी काळी वाचलेल्या आणि ऐकलेल्या बातम्या मनामध्ये इतक्या खोलवर गेलेल्या आहेत, आजही आठवलं तरी टोचतात. कधी काळी वाचलेली बातमी होती की भूज या ठिकाणी भूकंप झालेला होता आणि मदत करण्यासाठी लाखो लोक त्या ठिकाणी धावलेले होते. प्रत्येकाचीच वासना मदतीची नव्हती. काही लोक त्या ठिकाणी आले, वाईट उद्देशाने गेलेले होते. एका गरोदर स्त्रीच्या जवळ दोन माणसं रडत होती की माझीच बायको आहे म्हणून, कारण तिच्या अंगावरती भरपूर दागिने होते. जेव्हा चौकशी केली तेव्हा कळालं की तिचा नवरा सीमेवरती जवान होता. एका माऊलीचं प्रेत पडलेलं असतं आणि दोन सख्या बहिणी भांडत असतात. दागिन्याची वाटणी झाल्याशिवाय आईचं प्रेत हरवायचं नाही. दोन भावांची भांडणं होत असतात. वाटणीवरून एका सख्या भावानं आपल्या दुसऱ्या सख्या भावाचा अखंड 13 माणसांचं कुटुंब घरामध्ये कोंडलं आणि त्या घराला पेटवून दिलं. छोटंसं 3 वर्षाचं मूल तरी वाचावं म्हणून खिडकीतून कुणीतरी बाहेर फेकलं. त्या मुलाला पुन्हा त्या भडाकणीमध्ये फेकून देण्यात आलं. एका हॉटेलवरती पोलिसांनी रेड टाकली आणि त्या रेडमध्ये 16 वर्षाची मुलगी स्वतःचा देह विकत असताना सापडली. पोलिसांनी विचारलं, एवढ्या लहान वयामध्ये हा उद्योग तू का करते आहेस? ती म्हणते, माझी आई वारलेली आहे, वडील मजुरी करतायत, माझी आजी घरातलं काम करते, मी कॉलेजला जाते, माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, माझी इच्छा आहे मोबाईल घेण्याची. मलाही वाटतं माझ्याकडे चांगले ब्रँडेड कपडे असावे, चांगली पर्स असावी, मीही छान मेकअप करावा आणि माझ्या काही इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःचा देह विकते. आणि मग वाटायला लागतं की ह्या बातम्या वाचण्यापेक्षा न वाचलेल्या बऱ्या, ह्या ऐकण्यापेक्षा न ऐकलेल्या बऱ्या. महिलांवरच्या अत्याचाराच्या सीमाच उरलेली नाहीये. आणि मग असं वाटायला लागतं की खरोखर 21व्या शतकामध्ये आम्ही खूप प्रगती केली म्हणून टक्का मिळवतो आहोत. मंगळावरती आमचं यान गेलं म्हणून आम्ही फटाके वाजवतो आहोत. आमची भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आम्ही जगभर टक्का मिळवतो आहोत. आणि मग प्रश्न पडतो की अशी माणसं माझ्याच मातीतली आहेत का? मग माझ्या मुलाला मला सांगायची वेळ येते आहे, बाळाच्या मातीमध्ये कशा प्रकारची माणसं होती. सकाळी जेवायला बसल्यानंतर विठ्ठलाला नमस्कार करण्यासाठी म्हणून नामदेव उठतात. एवढ्यात कुत्र पटकन येतात की ताटाची पोळी घेऊन पळायला लागतं. नामदेव त्याच्या पाठीमागे पळायला लागतात आणि नुसती पोळी नको खाऊ, की तुपाची वाटी सुद्धा सोबत घेऊन जा. अशी माणसं या मातीमध्ये झाली. मुलाला माझ्या सांगायची वेळ आलेली आहे की दारात मागत असतात, 5-10 रुपये तरी द्यायचे असतात. ते देण्याची ताकद परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, पण तितकंही आपल्या होताना आजकाल दिसत नाही. नाथ महाराज इस्रायलीमध्ये अंघोळ करून येतात. विचित्र उद्देशाने उभारलेला माणूस नाथांच्या अंगावरती थुंकतो. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 108 वेळा त्याची तोंडातली लाल संपते. पण नाथ महाराज प्रत्येक वेळेला थुंकल्यानंतर इंद्रायणीमध्ये जर अंघोळ करून परत येतात. हा चालूच असतो क्रम आणि 109 वेळा तो जेव्हा नाथांना नमस्कार करतो, माझं चुकलं म्हणतो, त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात, नाही रे बाबा, तुझ्यामुळे मला इंद्रायणीच्या डोहामध्ये 109 वेळा अंघोळ करायची संधी मिळाली. जो माणूस आपल्यावरती थुंकत आहे त्याला इतका सन्मान. संत तुकाराम महाराजांना त्या काळातील वडिलांनी प्रचंड त्रास दिला. अक्षरशः नाथांना तुकाराम महाराजांना तोंडाला काळं फासलं. त्यांची गाढवावरती धिंड काढली संपूर्ण गावकऱ्यांनी. आणि जेव्हा ती गाढवावरती बसलेली धिंड त्यांच्या घरासमोरून जात असते तेव्हा त्याची पत्नी आवडी अंगणामध्ये उभी असते आणि नवऱ्याच्या लोकांनी काय हाल केले म्हणून बिचारीच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. त्याला तुकाराम महाराज म्हणतात, अगं हे वेडे, रडतेस काय? मी निवांत गाढवावरती बसलोय, मला काहीही त्रास नाही. हेच बिचारे उन्हातानामध्ये माझ्याकडून फिरायला लागले, यांना तहान लागली असेल, पाणी तरी आत पटकन. म्हणजे ज्यांनी आपली भिंत काढली त्यांना तहान लागलेली असेल म्हणून विचार करणारे तुकाराम महाराज. अरे बाळ, एवढा शांत का बसलेला आहेस नारायणा, काय करतो आहेस? हा 9 वर्षाच्या बाळाला आईनं प्रश्न विचारला. छोटा नारायण म्हणतोय, अवघीची चिंता वाहतो विश्वाची. 9 वर्षाचं मूल म्हणते मी विश्वाची चिंता वाहतो आहे. हाच नारायण म्हणजे संत रामदास. 5 घरामध्ये भिक्षा मागायची, भिक्षा मिळाली तर ठीक, नाही तर दिवसभर उपाशी राहायची. एका घरामध्ये भिक्षा मागायला उभे राहतात. माऊलीचं मातीचं घर असतं, सारवत असते, पोत्याला देत असते आणि भिक्षा त्याची म्हणून कुणीतरी साधू बाहेर आलेला आहे. बाबा मलाच खायला काय नाही, तुला कुठलं देऊ म्हणून तो पोतेला फेकून मारते. संत रामदास तो पोतेला घेतात, नदीवरती जातात, स्वच्छ धुतात, त्याच्या बारीक बारीक
चिंध्या काढतात, वाती तयार करतात, त्याच माऊलींच्या घराच्या झोपडीच्या बाहेर अवतीभोवती त्याचे दिवे लावतात. हे नाथ महाराज, हे संत तुकाराम, हे संत एकनाथ, कुठेतरी आज माझ्या मुलांना सांगण्याची गरज आहे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद नदीवरती आंघोळीला गेलेले असतात. एक विंचू रामकृष्ण परमहंस यांना दिसतो, जो पाण्यामध्ये उडत असतो. रामकृष्ण परमहंसांना वाटतं याला वाचवावं, मुंजळीमध्ये त्या विंचूला पाण्यासह घेऊन काठावरती आणत असतात. विंचू तो विंचू डंख मारतोच, त्यांच्या हाताला खूप वेदना होतात, हात झटकतात खाली, विंचू पाण्यात परत पडतो. परत रामकृष्ण परमहंस त्या विंचूला उचलत आहेत, पाण्यासोबत बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 2-3 वेळा ही कृती स्वामी विवेकानंदांनी पाहिली. विवेकानंद म्हणतायत, अहो स्वामी, तुम्हाला तो इतक्या वेळा डंख करतो आहे, द्या सोडून त्याला वाचवण्याचं. रामकृष्ण परमहंस म्हणतात, तो विंचू आहे, नांगी मारणं हा विंचवाचा धर्म आहे, तो त्याचा धर्म सोडायला तयार नाही, तर त्याला वाचवणं हा माणुसकीचा माझा धर्म, मी का सोडावा? म्हणजे त्याचा धर्म तो सोडत नाही, तर मी माणुसकीचा माझा धर्म का सोडावा? आणि अशा पद्धतीची माणसं, अशा पद्धतीची गुरु आणि अशा पद्धतीची संस्कृती माझी होती. मात्र दुर्दैवाने अशी माणसं आज पाहायला मिळत नाही, ती इतिहास जमा झालेले आहेत. म्हणून चंद्रशेखर म्हणतात, कवी चंद्रशेखर, इथं प्रत्येक जण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद आहे. इथं प्रत्येक जण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद आहे, तरी एकोप्यावरती बोलणं हा प्रत्येकाचा छंद आहे. माणसामध्ये एकोप असला पाहिजे, माणसानं माणुसकीनं राहिलं पाहिजे, पण मी सोडून सगळे. संत ज्ञानेश्वर म्हणायचे, हे विश्वची माझे घर, आपण म्हणत आहोत हे घरची माझी विश्व. ठीक आहे, माझं घर माझं विश्व असू दे, माझ्या विश्वामध्ये आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे. माझ्या घरामध्ये जे माझं मूल आहे ते मला उद्या सांभाळेल का नाही, याचं आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे. कारण अपने बच्चों को अच्छे संस्कार दीजिए. अगर आज अपने बच्चों को आपने अच्छे संस्कार नहीं दिए तो कल वो आपके अंतिम संस्कार में भी शामिल नहीं होंगे. आज मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे. आपण मुलांना सगळं देतो, मात्र जे द्यायला हवं तेच द्यायचं विसरून जातो. पक्षी कधीच आपल्या मुलांसाठी घरटं बांधून ठेवत नाही. पक्षी फक्त आपल्या पिल्लाला पंखामध्ये बळ देऊन आकाशामध्ये उंच कसं उडायचं असतं एवढं शिकवत असतात. ते पिल्लू स्वतःचं घरटं स्वतःच बांधत असतं. आम्ही काय करतो, स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो, पैसा साठवतो, त्या मुलाच्या शिक्षणाची सोय करतो, त्या मुलासाठी चांगलं टोलेचं घर बांधून ठेवतो, 4 चाकी गाडी घेऊन ठेवतो, त्याच्यासाठी बँकेमध्ये बँक बॅलन्स ठेवतो. त्याला माहित असतं माझ्या बापानं सगळी सोय केलेली आहे. आणि जर कर्तृत्वान बापानंतर खूप पुत्र निपजला तर असं म्हणतात 1 वर्षाच्या आत त्या बापाच्या बंगल्याचा लिलाव लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मुलांसाठी बांधलेली शिदोरी ठेवण्याऐवजी शिदोरी कशी तयार करायची हे जर आपण त्याला शिकवलं तर आपल्याला भविष्याची चिंता अजिबात वाटणार नाही. पूर्वीचे दिवस आपल्या आठवा. आपल्या घरामध्ये आजी होती, आजोबा होते. अजूनही बऱ्यापैकी आपण समाधानी आहोत की घरामध्ये आजी आजोबा आहेत. माझी आजी पहाटे 4 वाजता उठून देवपूजा करायची. देवपूजा करत असताना तिला ते हरिपाठाचं छोटं पुस्तक, इयत्ता 4थी शिकलेल्या माझ्या आजीला हरिपाठाचं ते पुस्तक अखंड तोंडपाठ असायचं. तिचा हरिपाठाचं गजर सतत सुरूच असायचं अखंड देवपूजा होईपर्यंत, जे मला आजही पटकन पाठ होत नाहीये किंवा थोडं फार पाठ आहे किंवा मध्ये मध्ये विसरतं. आजीचा हरिपाठ झाला की आजोबांचं ज्ञानेश्वरी वाचणं सुरू व्हायचं आणि आजोबा ते ज्ञानेश्वरीचं पुस्तक काढून ते त्यांचे घोगडा मंत्रायचं, ते पाठ काढायचं, ती ज्ञानेश्वरी ठेवायची, ते कपाळाला भस्म लावायचं, अंगाला वेगवेगळ्या ठिकाणी भस्म लावायचं आणि धोतर नेसून ते ज्ञानेश्वरी वाचायला बसायचं. एवढ्या सगळ्या वेळेपर्यंत त्यांचा तोंडातून मनाचे श्लोक अखंड चालू असायचे. हे सगळं आमच्या कानावरती पहाटे पहाटे आपोआप पडायचं. त्यामुळे आम्हाला मनाचे श्लोक पाठ करावे लागले त्या काळामध्ये आणि हरिपाठ पाठ करावा लागले. ते ऐकून 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 तेच मनामध्ये बसलेलं होतं. आता सुट्टीच्या दिवसामध्ये घरी यायची, भाच्यांना मांडीवरती खेळवायची आणि मग छान छान गाणी शिकवायची. जिद्द बसरे मोरा, बाळ घालतो चारा, चारा खा, पाणी पेणी भुर होऊन जा. किती छान आणि सुंदर गाणं आहे. या गाण्यामधून सुद्धा संस्कार आमच्यावरती केले जात होते की पशूंना पक्ष्यांना प्रेमानं बोलवायचं असतं, त्यांना दाना पाणी खाऊ घालायचं असतं, त्यांना बंदिस्त करायचं नसतं, त्यांना भुरकन उडून जाऊ द्यायचं असतं. हे संस्कार त्या आत्याकडून त्या भाच्यांवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळत असतं. चांगवा चांगलास का हे गीत सुद्धा आपल्याला पाठ आहे. तर तू उपाशी पडली तर चांगवा उपाशी राहतोय. स्वच्छ भारत अभियान आज देशामध्ये राबवलं जातं. आम्हाला पिढ्यानपिढ्या शिकवलं जातं अतिथी देवो भव,
मूल बघत असतं घरातील प्रत्येक गोष्ट आणि तशाच पद्धतीने ते घडत असतं. श्याम संध्याकाळी आईला आंघोळ घातल्यानंतर त्याचे तळवे ओले असतात आणि आईला म्हणतो, आई तुझा पदर पसर, माझे तळवे ओले आहेत, माझे तळवे मी कोरडे करतो नाही तर त्यांना माती लागेल, घाण लागेल. आई पदर पसरते, श्याम आपले पाय कोरडे करतो. तसा जपतोस ना, कसं मनाला घाण लागू नये म्हणून देवाला सांग शुद्ध बुद्धी दे. काय शिकली होती ही माऊली बरोबाई, ही श्यामची आई, साने गुरुजींची आई. पण तिला माहित आहे की मनाला घाण लागू देऊ नकोस रे बाळा. हे श्याम लहान वयामध्ये शिकलेलं होतं. आज आपलं मूल टकाटक इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जाते, रोज वेगवेगळ्या प्रकारचा युनिफॉर्म आपण मुलाला घालून देतो, सूट टाय मध्ये आपलं मूल शाळेमध्ये जाते, म्हणजे शाळेत झाल्यासारखं आपल्याला वाटते. पण माझ्या मुलाच्या आतमध्ये किती घाण आहे हे मलाच माहित नाही, कारण माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये संवादच होत नाही. संध्याकाळी आल्यानंतर बापाच्या हातामध्ये मोबाईल, आईच्या हातामध्ये मोबाईल, कुणाशी बोलला त्यालाही एक मोबाईल दिला जातो, तेही गेम खेळत बसलेलं असतं. असा संवाद हरवलेला परिवार आज आपल्याला पाहायला मिळतो. भाजी आणि झालेली होती, वडील शांतपणे खात आहेत, भाजीमध्ये मीठच टाकायला आई विसरलेली आहे, वडील ओरडले नाही ताईवरती आज मीठ टाकलं नाहीस म्हणून. वडील शांतपणे आणि भाजी खात आहेत, पण नंतर श्याम सुद्धा शांतपणे आणि भाजी खातो. आई जेवायला बसते तेव्हा तिच्या लक्षात येतं भाजीत मीठच नाहीये. पण वडील ओरडले नाहीत, मुलगा ओरडले, सगळ्यांनी शांतपणे ती भाजी खाल्ली म्हटल्यानंतर आईला खूप वाईट वाटायला लागतं. भाऊबीजेला भावाने गव्हाणीचे पैसे दिल्यानंतर स्वतःला साडी घेण्याऐवजी माझा नवरा बाहेर जातो, त्याचं धोतर जोडी फाटलेली आहे, त्याला धोतर जोडी घेणारी ही श्यामची आई. हे संस्कार श्यामवरती होतात की बाहेर शिकायला आऊन असतो त्यावेळेला येताना आपल्या छोट्या भावासाठी पैसे साठवून छानसा पोष शिवून घेतो. आई आजारी असते, आईला बघायला येतो, त्याला आई शेवटचं श्यामला सांगते, बाळ श्याम, हात शिकला नाहीस तरी चालेल, शिकलेली माणसं बिघडतात. श्यामच्या आईमध्ये आईने लिहिलेलं वाक्य आहे, शिकलेली माणसं बिघडतात, म्हणून तुला सांगते फार नाही शिकलास तरी चालेल पण चांगला माणूस हो. आज आपण मुलाला म्हणतोय डॉक्टर हो, इंजिनियर हो, कलेक्टर हो, पण माणूस त्याला बनवत नाही. आपण सगळं होतो, मात्र माणूस होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. याच भारत भूमीमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आलेले होते, ज्यांनी सावत्राईच्या शब्दाखातर 14 वर्षाचा वनवास भोगलेला होता. याच भारत भूमीमध्ये श्रावण बाळ जन्माला आलेले होते, ज्याने कावडी म्हणून आपल्या आंधळ्या आई वडिलांना काशीकडे वडिलांना झोपवलेलं असतं आणि पुंडलिकाची परीक्षा पाहण्यासाठी विठ्ठलाने भुंगा सोडलेला असतो. तो भुंगा पाठीला चिकटतो, पाठ त्या भुंग्याला पोखराला सुरुवात केली, पाठ रक्तबंबाळ होते, पुंडलिक जागचा हलत नाही. शेवटी विठ्ठल साक्षात पुढे उभा राहतो, विठ्ठलाच्या दर्शनाला सुद्धा पुंडलिक उठत नाही. पुंडलिक भगवंताला म्हणतोय, हे भगवंत, मी जर तुझ्या दर्शनासाठी उठलो तर माझ्या आई वडिलांची झोप होईल, त्याऐवजी बाजूची वीट पुढे सरकवतो, माझ्या आई वडील जागे होईपर्यंत या विठेवरती उभा राहा. युगी 28 आजही विठ्ठल त्या पुंडलिकासाठी विठेवरती उभा आहे. आईच्या इच्छेकरता 26 स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच माझ्या भारतभूमीचे. मग मला असा प्रश्न पडतो, जर याच भारतभूमीमध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले असतील, श्रावण बाळ जन्माला आले असतील, याच भारतभूमीमध्ये पुंडलिक जन्माला आले असतील, तर का माझ्या मुली श्रावण बाळ जन्माला येत नाही? का माझ्या मुली छत्रपती शिवाजी महाराज जन्म घेत नाही? का माझ्या मुली फक्त पुंडलिक जन्माला येत नाही? कारण माझ्याकडून काहीतरी चुकतं आहे. इयत्ता 9वीच्या एका मासिकामध्ये एका 9वीच्या मुलाने लिहिलेली कविता होती. कविता मला इतकी आवडली की त्याची 2-3 कवी माझी जशीच्या
पावली तू करत जा. तुला बघितलं की माझे वर्गातले मित्र मला चिडवतात, कारण त्याच्या आईला एक डोळा नव्हता. छोटे मित्र मला चिडवताय म्हणून ते छोटं समोर 5वीच्या वर्गात शिकणारं स्वतःच्या आईला आल्या पावली परत पाठवतो. माऊली एकही शब्द बोलत नाही, मुलाच्या इच्छेखातर आल्या पावली परत जाते. दिवस असंच निघून जात असतात. मुलगा मात्र खूप हुशार असतो. 5वीला 6वीला नवोदयला पहिला येतो, 10वीला बोर्डात येतो, 12वीला बोर्डात येतो, चांगला इंजिनियर होतो, पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी करतो. आई बिचारी राबायची, 4 पैसे मुलाला पाठवायचे असे दिवस निघून जात असतात. तिला कळतं मुलाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. काही दिवसांनी पत्र येतं, आई मी लग्न केले. आईला खूप वाईट वाटतं. एकूण एक मूल बापा विना वाढवलेलं होतं. माऊलीचे काय हाल झालेले असतील. तिची इच्छा होती निदान मुलाच्या लग्नाला मला बोलवायला पाहिजे होतं. मुलाने नाही बोलवलं. 2-4 वर्षांना परत एक पत्र येतं, नातू झाल्याचं. आणि तिला कुठंतरी वाटायला लागतं की नातवाचं तोंड बघावं. कधी बघावं, कसं बघावं या विचारामध्ये 2-2.5 वर्ष जातात. आणि त्या पत्रावरती पत्ता असतो. शेजारच्या माणसाला म्हणते माझ्या नातवाला मला बघायचंय, मला घेऊन जातोस कारण पुण्यासारख्या शहरामध्ये. आणि तो शेजारचा माणूस काहीतरी कामानिमित्त पुण्याला निघालेला असतो. ह्या माऊलीला घेऊन जातो. दारावरची बेल माऊली वाजवते. छोटं मूल पळत दरवाजापर्यंत जातं. दरवाजा उघडतो आणि ती विद्रुप चेहऱ्याची म्हातारी बघितलं तर जोरात किंचाळतो, रडायला लागतो, ओरडायला लागतं. तो मुलगा येतो आणि समोर आईला बघून म्हणतो, तुझ्यामुळं माझं मूल एवढ्या जोरात ओरडलं, तुझ्यामुळं माझं मूल रडायला लागलं. त्याची आई ऑफिसला गेल्या, त्याला आता शांत बोल करणार, कुणी बोलावलं तुला इथं. माऊलीच्या जीवाला किती वेदना झाली. आल्या पावली माऊली परत जाते. मुलांना आतही बोलावलं नाही. दिवसामागून दिवस निघून जात असतात. त्या शाळेमध्ये एक दिवस शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बोलवलेला असतो. आणि शाळेमध्ये आजपर्यंत शिकून गेलेल्या चांगल्या मुद्द्यावरती असलेल्या मुलांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं असतं. त्याच्यामध्ये या मुलाचं नाव असतं. आज प्रमुख पाहुणे म्हणून तो गावामध्ये जाणार असतो. गावातल्या शेजाऱ्या पाजारच्या बायकांनी सांगितलं की तुझा मुलगा एवढा मोठा ऑफिसर झालाय, अधिकारी झालाय, त्याला आज शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं आहे. माऊलीला खूप आनंद होतो, माझं मूल आज गावामध्ये येणार आहे. मात्र ती त्या कार्यक्रमाला जात नाही. कारण एवढा मोठा आनंदाचा सोहळा माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये घडत आहे, मी गेलो तर त्याला दुःख होईल म्हणून घरामध्ये शांतपणे बसून असते. कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडतो आणि का कोण जाणार त्याची पावलं आपोआप आपल्या घराच्या दिशेने वळतात आणि घराकडे येतो. पाहतो तर दरवाजा पुढे लोटलेला असतो. सायंकाळची वेळ असते. दरवाजा पुढे करतो, लाईट लावतो. एका कोपऱ्यामध्ये आई बसलेली असते. आईला म्हणतो का तू नाही आलीस माझा सोहळा बघायला. ती म्हणते बाळा, कधीच मी तुझ्या शाळेमध्ये आलेलं तुला आवडलं नाही, आता तरी मी काय आवड. ती म्हणते तुला एक गोष्ट मी आयुष्यामध्ये सांगितली नाही, पण मला असं वाटतंय मरणा अगोदर तुला ती माहीत असावी म्हणून सांगते. मला एक डोळा नाही बाळा, मी एका डोळ्यानं आंधळी आहे, विद्रुप दिसतो माझा चेहरा. तू बाळा 2 वर्षाचा होतास, खेळता खेळता पडलास, तुझ्या डोळ्याला लागलं, तुला काकेत घेऊन धावले, फार रक्त गेलेले मुला तुझ्या डोळ्यातून. तुला शहरातल्या दवाखान्यामध्ये नेईपर्यंत खूप उशीर झालेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुझा एक डोळा काढावा लागेल. त्या ठिकाणी लगेच दुसऱ्या डोळ्याचं प्रत्यारोपण केलं तर तुला दृष्टी येईल. क्षणाचाही विचार न करता मुला मी माझा डोळा तुला दिला होता, तेव्हा तू 2 वर्षाचा होतास आणि त्यामुळे तू हे सुंदर जग बघू शकतोस. तुझ्यासाठी बाळा मी विकृत झाले. हे सत्य मला तुला सांगायचं. म्हणजे आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात याची जाणीव आज मुलांना राहिलेली नाहीये, जे ते माऊलीने केलेलं होतं. बऱ्याच वेळेला आज मुलांना वाढवत असताना आपल्याकडून ह्या चुका होत असतात. जे मला मिळालेलं नाहीये ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. आपण 8व्या शाळेला जात असताना आपलं दप्तर काय होतं? वायरीची पिशवी, पोत्याची शिवलेली पिशवी, तीही आम्हाला मिळायची नाही बऱ्याच वेळेला. छत्री म्हणजे काय आम्हाला माहित नसायचं, ते श्रीमंताची चोचरी असं आम्हाला वाटायचं. रेनकोट म्हणजे काय माहित नसायचं, कारण ते युरियाचं पोतं डोक्यावरती खोळ करून घेणं म्हणजेच आमची छत्री असायची. ती वायरीची पिशवी म्हणजेच आमचं दप्तर असायचं. एखाद्या वर्गातल्या मुलांना जर सॅक आणली तर आम्ही त्याच्याकडे कुतूहलाने पाहणार, वा श्रीमंताचा म्हणून त्याच्याकडे सॅक आहे. आम्ही ते सॅकच्या चिन्हा वगैरे अशा ओढून बघणार, आम्हाला कुतूहल वाटायचं. म्हणून आपल्याला काय वाटतंय, मला हे मिळालं नाही ना, आज माझी परिस्थिती चांगली आहे, माझ्या मुलाला काय कमी पडता कामा नाही. आणि म्हणून आपण त्याला सगळं देतो आहे, त्याला नकार माहितच नाही. मागितलं की मिळतं हे त्याला माहित आहे आणि नाही दिलं तर कसं काढून घ्यायचं हेही तिला माहित आहे. आज जी माऊली आहे तिला मूल होतं, 1-2 महिन्याचं बाळ असतं, त्याला कसं शांत करावं हेही माझ्या मुलीला कळत नाही. आजकालच्या तरुणींना हेही कळत नाही, माझ्या बाळाला
बायका म्हणत असतात माझी तरुणी आता काय करते, बाळ रडायला लागलं की छानपैकी मोबाईलवरती गाणं लावायचं, विशेष संपला. एवढे नाजूक डोळे त्या बाळाच्या लेन्सवरती काय परिणाम होत असतील, काय हाल होणार भविष्यामध्ये त्या मुलाचे. आमच्या शेजारी एक 9-10 महिन्याचं मूल आहे, त्याची आई आहे, ती सतत त्याला मोबाईलवरती गाणं लावते आणि दूध घालत असेल. मी म्हटलं बाई ग, कसले घाणेरडे प्रकार आणि कसले संस्कार करतेस त्या मुलावरती, कशाला ही घाणेरडी सवय लावतेस. मला म्हटली ग बसा मॅडम, ते अजिबात दूध पित नाही, गाणं लावलं की ते छानपैकी दूध पितं. मी म्हटलं ठीक आहे लाव गाणं, पण हे काय लावलंस, एखादं भक्ती संगीत लाव, एखादं भावगीत लाव, एखादी आरती लाव, चांगलं काहीतरी त्याच्या कानावरती पडू दे. त्याला हेच गाणं लागतंय. ते गाणं होतं आता माझी सटकली. मी म्हटलं त्या 9 महिन्याच्या मुलाला तुला सांगितलं का ग आता माझी सटकली आई हे गाणं लाव, म्हणजे कुठं चाललेले. मग मला असं वाटतं अभेद्यसा रायगड कुठून खाली येणारी, कुठं ती माऊली आणि कुठं माझी माऊली. आणि मग वाटायला लागते खरंच कुठंतरी काहीतरी चुकायला लागलेलं आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे जायला पाहिजे ते जात नाहीये, जे पाजरायला पाहिजे ते पाजरत नाहीये. आणि मला एक महर आठवते की आडातच नसेल तर कोहरात कुठून येणार. मला जर माझ्या मुलाला देण्यासारखं काही नसेल माझ्याकडं, तर माझ्या मुलामध्ये ते उतरणार नक्कीच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी परोपकार वृत्ती म्हणजे काय हे माझ्या बाळाला कळावं, शंभू राजांना कळावं, यासाठी आपल्या दान प्रमुखाचा दान जे कोठार होतं त्याचा प्रमुख शंभू राजांना वयाच्या 10व्या वर्षी केलेलं होतं. जो जो आपल्या राज्यामध्ये मदतीसाठी त्या प्रत्येकाला बाळा तू शंभू राजे दान कर, दान केल्यामुळे धनाची शुद्धी तर होईलच, तर समोरच्याच्या चेहऱ्यावरचं समाधान तुला पाहता येईल. हे समाधान पाहण्याची प्रवृत्ती आपल्या मुलामध्ये नाही. फार कशाला आपल्या मुलाचा संध्याकाळी अभ्यास घेत असून त्याच्याकडचा पेन हरवला किंवा नाही सापडला, तो जर म्हटला की नाही आज माझ्या बेंचवरती बसलेला माझा मित्र होता ना, त्याचा पेन मध्ये रिफिल संपली म्हणून मी माझा पेन त्याला दिला. आपण म्हणू का वा छान शाबास छान काम केलंस, नाही म्हणत. आपण म्हणतो का शंभरच वागून गेलाय, छत्रपती आहे तुझा बाल आहे, श्रीमंत आहे, ते जागीरदार आहे, तुझ्या पेना गावाला द्यायला उद्याच्या उद्या ती पेन घेऊन ये. ही परोपकाराची वृत्ती आपण आपल्या मुलांना शिकवतो. दान करावं करण्यासाठी. दानाच्या बाबतीमध्ये मला 2 माणसं फार आवडतात, एक म्हणजे कर्ण आणि दुसरा म्हणजे राजा हरिश्चंद्र. अर्जुनाच्या समोर जेव्हा श्रीकृष्ण कर्णाचं कौतुक करतो दानाच्या संदर्भामध्ये, तेव्हा कर्णाला खूप राग येतो आणि कर्ण म्हणतो का तुम्ही नेहमी दानाच्या बाबतीत कर्णाचं प्रत्येक वेळेला नाव घेत असता. त्याला कृष्ण काही बोलत नाही, भगवंत असतात ते. समोरच्या डोंगराकडे पाहतात, क्षणात दोन्ही डोंगर सोन्याचे होतात आणि अर्जुनाला म्हणतात यातला एक डोंगर आणा सोन्याचा, हा तू तुझ्या गावकऱ्यांना दान करून टाक. अर्जुन काय करतो, गावकऱ्यांना बोलवतो, त्या डोंगराजवळ जातो, त्या डोंगराचे छोटे 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 तुकडे करायला लागतो आणि प्रत्येकाला हिस्से हिस्से वाटायला लागतो, स्वतः त्याचे हिस्से करायला लागतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत करून 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 कंटाळतो. परंतु डोंगर संपणं शक्यच नव्हतं. आणि मग भगवंत कर्णाला हात मारतात आणि कर्णाला म्हणतात हा जो डोंगर आहे ना तुला तुझ्या गावकऱ्यांना दान करायचा आहे, वाटून टाकायचा आहे. कर्ण म्हणतो ठीक आहे. कर्ण सगळ्या गावकऱ्यांना बोलवतो आणि मग तो समोरचा डोंगर आहे ना तो आजपासून तुमचा आहे, घेऊन जावा पाहिजे. त्या डोंगरापर्यंत सुद्धा कर्ण जात नाही. जेव्हा कर्ण सूर्याची उपासना करत असतो त्यावेळेला ब्राह्मणाच्या रूपामध्ये विष्णू येतात आणि कवच कुंडल मागतात. सूर्याला माहित असतं कवच कुंडल मागितली तर कर्णाला भविष्यामध्ये जीवाचा धोका आहे, मात्र स्वतःच्या जीवावरती उदार होऊन त्यालाही माहित असतं तर कवच कुंडल देणारा तो कर्ण असतो. मरणासन्न अवस्थेमध्ये कुरुक्षेत्रावरती कर्ण पडलेला असतो आणि पुन्हा कृष्णाला या कर्णाची परीक्षा पाहण्याची इच्छा होते. मरणासन्न अवस्थेमध्ये कर्ण पडलेला आहे, वेषांतर करून ब्राह्मणाच्या वेषेमध्ये श्रीकृष्ण जात आहेत आणि कर्णाला म्हणतायत अरे तुझ्या दानाबद्दल मी बरंच ऐकलेलं आहे, मरता मरता काहीतरी मला तू देऊ शकतोस काय. कर्ण म्हणतो आता या क्षणी माझ्याकडे काय आहे. त्याच्या लक्षात येतं कर्णाचा माझा एक दास सोन्याचा आहे आणि मग बाजूला पडलेला एक दगड कर्ण घेतो, स्वतःच्या जबड्यावरती मारतो, रक्त बंबाळ होतो जबडा, त्यातला तो सोन्याचा दात काढतो आणि त्या ब्राह्मणाला दान करतो. इतकी त्या कर्णाच्या दानाची महती इतिहासामध्ये आहे. ही दानाची प्रवृत्ती खरंच माझ्यामध्ये कुठेतरी थोडीफार आहे का आणि त्यातलं कण पण माझ्या मुलामध्ये उतरत आहे का, हे आपण बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वप्नामध्ये राजा हरिश्चंद्राने विश्वामित्राला स्वतःचं राज्य महाग दान केलं होतं स्वप्नामध्ये, आणि सत्यामध्ये जेव्हा दुसऱ्या दिवशी उठून पाहतात की महाराजाने जो म्हणले माझं राज्य माझ्याजवळच आहे, पण मी स्वप्नामध्ये का असताना विश्वामित्राने हे सगळं दान केलेलं आहे म्हणून स्वप्नामध्ये केलेल्या दानाची पूर्ती करण्यासाठी राजा हरिश्चंद्र
या हाताने केलेलं दान त्या हाताला सुद्धा कळता कामा नये. मात्र अशी दान करणारी दानत असणारी माणसं आजकाल खूप कमी पाहायला मिळतात. दुर्दैवानं मुलांच्या समोर आज चांगले आदर्श नाहीयेत. आपण स्वतः मुलांच्या समोर आदर्श असायला हवं. आदर्श कसे असावे? दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष कृष्णवर्णीय नेल्सन मंडेला 21 वर्ष तुरुंगामध्ये होते. त्या काळातील जेलरनं त्यांचा प्रचंड छळ केला, प्रचंड छळ जो सांगण्याच्या पलीकडे होता. त्यातला एक प्रसंग नेल्सन मंडेला यांनी लिहून ठेवलेला आहे की एकदा जेलरनं त्यांना 6 फूट लांबीचा आणि 6 फूट खोलीचा खड्डा पडायला लावला. आता नेल्सन मंडेलांना असं वाटलं, आज मला 6 फूट लांबीचा आणि 6 फूट रुंदीचा खड्डा पडायला सांगितलेला आहे, म्हटल्यानंतर बहुतेक जेलर मला या खड्ड्यामध्ये जिवंत पुरणार आहे. त्यांनी स्वतःची मानसिकता कशी करून घेतली, खड्डा खणला त्याने, जेलर येतो, जेलरने त्या खड्ड्यामध्ये त्याला झोपायला सांगितलं. नेल्सन मंडेला शांतपणे झोपून राहतात, डोळे मिटतात, आता माती अंगावरती पडणार आणि आपल्याला समाधी लागणार असं म्हणत असतात. तेवढे गरम पाणी खनेडा वास सुद्धा त्यांच्या अंगावरती पडलेला त्यांना जाणवतो. त्या जेलरनं निर्लज्जपणे नेल्सन मंडेला यांच्या अंगावरती निर्मी केलेली असते. इतका अमानुष छळ त्या जेलरनं नेल्सन मंडेला यांचा केलेला असतो. 21 वर्ष जेव्हा स्वतंत्र राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक होते, घोषित केलं जातं, जगभरातून सगळ्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना निमंत्रण असतं, नेल्सन मंडेला यांनी ते जेलरला सुद्धा निमंत्रण दिलेलं असतं. सगळ्यांना असं वाटतं की नेल्सन मंडेला यांचा त्या जेलरने इतका छळ केलेला आहे म्हटल्यानंतर बहुतेक त्याला अपमानित करण्यासाठी बोलवलेलं असावं. पण नेल्सन मंडेला यांनी जगातील प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचा जितका सन्मान केला, प्रत्येक पंतप्रधानाचा जितका सन्मान केला, तितका सन्मान त्या जेलरचा सुद्धा केला. आणि मग पत्रकार परिषद बोलावली गेली. त्या पत्रकार परिषदेमध्ये नेल्सन मंडेलांना प्रश्न विचारला की इतका छळ ज्या माणसाने तुमचा केला त्याचाही तुम्ही सन्मान राष्ट्राध्यक्षांनी इतका कसा काय केला, हे कसं काय शक्य झालं तुम्हाला? त्याला नेल्सन मंडेला यांनी उत्तर दिलं, याचं कारण फक्त एकच आहे, कारण माझा आदर्श आहे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष माझ्या देशाच्या राष्ट्रपित्याला आदर्श मानतात. असे आदर्श आज मुलांच्या समोर नाही, तर मुलांना इतिहासच माहित नाही. 20 गुणांसाठी आणि 40 गुणांसाठी आज मुलं इतिहास पाठ करत आहे, त्यातल्या पुरुषांचं चरित्र आणि त्यातला एखादा गुण आत्मसात करण्याचा मुलांचा प्रयत्न करत नाही. जाऊ दे इतिहासातील उदाहरणं, आजकालची उदाहरणं जरी मुलांना सांगितले आणि चांगले चांगले विचार त्यांच्या पुढे ठेवलं तर कुठंतरी 1-2% ती मुलं आपल्या जवळ येतात का ते पहा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील साकोडे नावाचं एक डोंगरामध्ये गाव आहे. आदिवासी भिल्ल जमाती त्या ठिकाणी राहतात. या भिल्ल जमातीचं काम काय आहे? मोहाची फुलं गोळा करायची, त्याची दारू काढायची, विकायची. कुठलंही शिक्षण त्या लोकांचं नाही. आणि मग जिल्हा परिषदेत शाळेतल्या शिक्षकांना शासनाने एक आदेश सोडला की वाड्या वस्त्यावरची मुलं शिकली पाहिजेत. आणि मग हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक या वाड्या वस्त्यांमध्ये गेले आणि या आदिवासी मुलांना हाताला धरून जबरदस्तीने शाळेमध्ये नोंद करायला लागले. आणि एका छोट्याशा मुलाला कळालं की शाळेमध्ये दररोज आपल्याला खायला काहीतरी मिळतंय. मला घरामध्ये मिळत नाही, मात्र शाळेमध्ये खायला काहीतरी मिळतंय. या खाण्याच्या भुकेच्या पोटीने एक मुल त्या शाळेमध्ये जायला लागलं. त्याला दुसरं काही माहित नव्हतं. गुरुजी जे सांगतायत ते लिहायचं, गुरुजी जे सांगतायत ते वाचायचं, ते सांगतायत तेवढंच ऐकायचं. आणि त्या मुलाची मानसिकता आणि बुद्धी इतकी शांत होती, जे गुरुजी सांगतील ते तो आत्मसात करत गेला. 6वीला नवोदयला त्याचं सिलेक्शन झालं, 10वीला बोर्डामध्ये पहिलं आलं ते मूल, 12वीला बोर्डामध्ये पहिलं आलं ते मूल, MBBS ला ऍडमिशन घेतलं. पहिल्या प्रयत्नामध्ये MBBS झाला आणि आता जॉईन होणारच होता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. त्या अगोदर त्याच्या मित्रांना UPSC चे 2 फॉर्म आणलेले असतात. एक मित्राने भरला आणि एक तू भरतोस का बघ रे, असाच पडून जाण्यापेक्षा त्याला तो फॉर्म भरला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये UPSC ची परीक्षा क्रॅक केली त्या मुलाने. भिल्ल समाजातल्या आदिवासी मुलांनी. त्याचं नाव आहे राजेंद्र भारू. मी एक स्वप्न पाहिलं, एक सुंदर पुस्तक त्यांचं आहे जे आज अनेकांच्या स्वप्नांना भरारी देण्याचं काम करत आहे. हे पुस्तक मला माहित असलं पाहिजे, अशी असतात ती पुस्तकं मी वाचली पाहिजे, तेव्हा हे माझ्या मुलाला कुठेतरी सांगता येईल. बाळा, कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. आपल्या अलीकडचं धुळ्यामधलं रावेर नावाचं पोरग, ज्याचं बुरा नावाचं आत्मकथन परवा मी वाचलं. या बुरा नावाच्या आत्मकथन मध्ये तो शरद बाविस्कर लिहितो आहे की 10वी नापास
पास होतो. इंग्रजीची खूप भीती वाटत असते म्हणून 8 शाखेमध्ये प्रवेश घेतो. 11वी 12वी होतो. मात्र लायब्ररीला स्वतःचा मित्र बनवलं. मला जो विषय येत नाही तो विषय आवडीने शिकला पाहिजे, समजून घेतला पाहिजे या जिद्दीने तो इंग्रजी शिकला. बीएला तत्वज्ञान हा विषय ठेवला आणि त्याच्यामध्ये जगभरातलं तत्वज्ञान तो अभ्यासायला लागला आणि शासनाच्या मदतीनं आज जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तो मुलगा जातो आहे. आज दिल्लीच्या जवाहर नवोदय विद्यापीठामध्ये प्रोफेसर म्हणून तो मुलगा काम करतो आहे. आपल्या आईला विमानानं जगभर फिरवतो आहे. त्या माऊलीनं आपल्या रावेर जवळचं धुळे शहर बघितलेलं नव्हतं. ती आज एकटी विमानानं फिरते आहे फक्त मुलाच्या जीवावरती. त्या माऊलीला किती अभिमान वाटत असेल. हे कुठेतरी त्या मुलाला परिस्थितीची जाणीव झाली. कुठेतरी बाबा मला काहीतरी केलं पाहिजे. ज्याच्या पाठीमागं कुणीही नसतं अशीच मुलं कुठेतरी घडत असतात आणि मग मला वाटायला लागतं की खरंच प्रमाणापेक्षा जास्त आपण आपल्या मुलांना लाडावून ठेवतो की काय. मुलांना घडवत असताना आईची भूमिका मला बऱ्याच वेळेला सांगावी लागते. असं की उदाहरण आपल्या देशामध्ये आहेत. मात्र मला आवडलेलं उदाहरण आहे. शाळेतून मुलं घरी येतं आणि आई तुला बाईने वाचण्यासाठी एक चिठ्ठी दिलेली आहे, फक्त तुलाच वाचायला सांगितलेलं आहे. आई चिठ्ठी वाचते, तिच्या डोळ्यातून पाणी येतं. मुलगा विचारतो काय लिहिलं आहे चिठ्ठीमध्ये बाईंनी. ती म्हणते बाळ तू खूप हुशार आणि बुद्धिमान आहेस. त्या मानानं ही शाळा खूप छोटी आहे आणि तुला शिकवण्यासाठी तेवढे तज्ञ शिक्षक नाही. त्यामुळे उद्यापासून तुला घरातच बाईने मला शिकवायला सांगितलेलं आहे. माऊली खचत नाही. माऊली मुलाला तयार करते. तो मुलगा बल्बचा विजेचा शोध लावून सगळं जग प्रकाशमान करतो. थॉमस अल्वा एडिसन. जेव्हा आई परत पावते तेव्हा त्या आईची ट्रंक असते तो उघडतो. जिद्द झालेली ती चिठ्ठी बघतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तुमचा मुलगा मानसिकदृष्ट्या रुग्ण आहे, त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जे मूल मानसिकदृष्ट्या रुग्ण असतं त्याला एक जगातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ घडवण्या इतपत ताकद त्या माऊलीमध्ये कुठून आली असेल. कसं घडवलं असेल तिनं हे सतत माझ्या डोक्यामध्ये येतं. ते कुठेच लिहिलं गेलेलं नाहीये पण मनामध्ये येतं. जे मानसिक रुग्ण असणारं मूल होतं त्याला शाळेत पाठवू नका असं म्हटलेलं होतं. त्याला त्या माऊलीनं घडवलं कसं असेल. त्या माऊलीला लिहिता येत असतं तर कदाचित तिने लिहून ठेवलं असतं. एडिसनला त्या काळामध्ये बुद्धी असते कारण तो मानसिक रुग्ण होता तर त्याने आत्मचरित्रामध्ये लिहिलं असतं पण ते कुठंच लिहिलं गेलं नाही. म्हणून परत वाटतं की मानसिक रुग्ण म्हणून शिक्षकांनी घोषित केलेल्या मुलाला शास्त्रज्ञ म्हणून त्या माऊलीनं कसं ठेवलं असेल. एक मुलगा हताश होऊन घरामध्ये बसलेला असतो. बाबा मी जगण्याला लायक नाहीये, मला शाळेमध्ये फारसं काही येत नाहीये, मला कुठल्याच खेळामध्ये इंटरेस्ट नाहीये, मला काहीच करावंसं वाटत नाहीये, मी आत्महत्या केलेली बरी. आणि मी आत्महत्या केलं तर तुम्हाला फारसं वाईट वाटू नये कारण तू जगायला लायकच नाही, माझ्यातून काहीच घडत नाहीये. आपल्या मुलाचे घेऊन उदार बाप ऐकतो. बापाला फार वाईट वाटतं. जन्म दिलेलं मूल आहे. ते म्हणतात बाळा ठीक आहे तुला आत्महत्या करायची ना बिनधास्त कर, माझी काही ना नाहीये, तुझं स्वतःचं आयुष्य आहे. पण मी तुला शेवटचं काम सांगतो तेवढं कर. एक जुनं कापड असतं त्याचा एक चौकोनी तुकडा कापतात आणि त्याच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात हे कापड तुम्हाला फक्त 10 रुपयाला विकून जातो. शेवटचं काम माझं म्हणून आई तो ते कापड स्वच्छ धुतो आणि 10 रुपयाला विकायचं आहे म्हणून एका सिग्नलवरती जाऊन उभा राहतो आणि येणाऱ्या सगळ्यांना गाड्या असतात त्या गाड्यांना गाडी पुसण्यासाठी कोणीतरी कापड घेईल म्हणून ओढून ते कापड विकण्याचा प्रयत्न करतो. एक गाडीवान ते 10 रुपयाला कापड विकत घेतो. घरी येतो खूप आनंद होतो. बाबांना सांगतो मी 10 रुपयाला ते कापड विकलं. त्याचा आत्मविश्वास वाढतो की मला काहीतरी येतंय. वडील म्हणतात ठीक आहे त्याच कापडाचा दुसरा एक चौकोनी तुकडा कापून देत आहेत आणि म्हणतात आता तू 10 रुपयाला विकलंस नाही तर 20 रुपयाला विकून दाखव. तो कसं शक्य आहे 10 रुपयाला विकेपर्यंत नाही नव्हतं मला जुनं कापड ते आता 20 रुपयाला कसं विकू. खूप विचार करतो त्याची पेंटिंग चांगली असते, छान काही कार्टूनचं चित्र तो त्या कापडावरती काढतो आणि शाळेच्या बाहेर जाऊन उभा राहतो. शाळेची मुलं शाळा सुटल्यानंतर ते कार्टूनचं चित्र बघून एका आईकडे हट्ट करतं की मला ते कापड पाहिजे, मला ते कार्टूनचं चित्र पाहिजे आणि एक आई त्याच्याकडून ते विकत घेते. तो 20 रुपये किंमत सांगतो. खूप आनंद होतो. उड्या मारत घरी येतो. बाबांना सांगतो की ते कापड मी 20 रुपयाला विकलं, आता तर तुम्ही खुश आहात ना. वडील म्हणतात माझ्यापेक्षा तू जास्त मला खुश दिसतोय. तो म्हणतो आता एक काम कर तिसरा एक तुकडा कापतात आणि म्हणतात आता हे 200 रुपयाला विकून दाखव. तो डोक्याला हात लावतो खाली बसतो. असं मग खरं लागलाय म्हणतोय मला मरू द्यायचं नाही का जमू द्यायचं नाही तुम्हाला. 10 रुपयाला म्हणलं ठीक आहे मी तुला, 20 रुपयाला म्हणलं ठीक आहे मी तुला, तर 200 रुपये कसं शक्य आहे ते काय मला माहित नाही, तुम्हाला 200 रुपयाला विकून दाखव. खूप प्रयत्न करतो स्वच्छ धुतो इस्त्री करतो. आता काय करायचं विचार करतो. 200 रुपयाला विकायचं चित्र
बाळावरती द्या. आणि त्या हिरोईनची सही घेऊन येतो आणि भर चौकामध्ये उंचावरती उभा राहतो. त्या हिरोईनचं नाव येतं, तिची सही असलेलं आहे कापड आहे, तिची सही असलेली कापड आहे. लोकांची गर्दी जमते आणि 200 रुपयाला बाबांचे ते 200 रुपये देतात, ते कापड विकतो. वडील म्हणतात बाळा कापड तेच होतं, कापड एकच होतं, एकाच कापडाचे तुला 3 तुकडे दिले, तू तुझ्या बुद्धीच्या जोरावरती ते कापड वेगवेगळ्या किमतीला विकलंस. तसं बाळा आयुष्य सगळ्यांसाठी सारखंच आहे. जो जितका प्रयत्न करतो ना त्याला परमेश्वर यश देतो. आणि बाळा तू प्रयत्न करत हा मुलगा म्हणजे जागतिक बॅडमिंटनपटू रॉबर्ट जोन. हे मुलांना मला सांगा, आपलं मूल जेव्हा आपल्याला सांगायचं तुमची चाचणी झाली, आमचे पालक मेळावा होता, त्याच्यामध्ये तक्रारी सांगते की मुलाला 20 पैकी 16 मार्क्स मिळाले. 20 पैकी 16 चांगले मार्क्स आहेत. आईला सांगता गेला की आई मला मराठीमध्ये 20 पैकी 16 गुण मिळाले. आई लगेच वाट छान म्हणत नाही. तुझ्या त्या वर्गाच्या त्याला किती मिळाले, ते तिला किती मिळाले, तो सांगतो 18 मिळाले, 17 मिळाले. तिला 18 मिळाले, तुला 16 का? हा, तिथं सगळी वाट लागली. म्हणजे माझ्या मुलाला 17 मिळालेले आहेत, 16 मिळालेले आहेत, त्याला नंतर 18 मिळतील, 19 मिळतील, त्यालाही कदाचित भविष्यामध्ये 20 मिळतील. आणि पालकांना हे सांगून दमते, अहो त्या मार्कलिस्टवरचे गुण म्हणजे तुमच्या मुलाची गुणवत्ता नव्हे, त्याच्याही पलीकडे तुमचं खूप हुशार आहे. आणि माझ्या येरवाड सारख्या खेडेगावामध्ये इतकी चुणचुणीत मुलं आहेत ना की त्यांच्याकडे असे प्रचंड छुपे गुण आहेत जे मला त्यांच्या गुणदानामध्ये धरता येत नाही. पण मला निश्चितपणे खात्री आहे की मुलं जीवनामध्ये यशस्वी होणार. अशा पद्धतीने स्वतःच्या मुलाला जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी त्याला प्रेरणा द्यायची असते. आजकाल मुलं नमस्कार करताना दिसत नाही. मला नमस्कार असं महत्व खूप सांगायचं आहे की जे आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे. पूर्वी कसं असायचं, पाहुणा घरामध्ये आले की आजी सांगायचे अरे नमस्कार, आपण पटकन आपण नमस्कार करायचो. पाहुणे निघाले की परत आपण नमस्कार पाहुण्यांना करायचो. आता मुलांना सांगितलं तरी पळून जातं. नमस्काराची पद्धतच राहिलेली आहे. आणि नमस्कार कसा करायचा असतो, आपलं जे कपाळ असतं ना त्या समोरच्या पायावरती टेकवायचं असतं. का टेकवायचं असतं तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त मजबूत भाग जर कोणता असेल तर तो आपले पाय असतात. आणि स्पर्शानं त्यातले वेव्स आपल्यामध्ये येत असतात, करंट उतरत असतो. आपलं कपाळाचं जे भाग्याचं लक्षण असं समजलं जातं. दुसऱ्याच्या जेव्हा पायावरती आपण ते टेकवतो ना तेव्हा आपलं भाग्य उजळतं. ते आशीर्वाद देतात आपल्याला काहीतरी आणि त्या आशीर्वादातून आपलं भाग्य. आता माथा टेकावा असे पायही उरले नाही, हेही तितकंच खरं आहे. महाभारतातलं एक उदाहरण आहे की कुरुक्षेत्रावरती युद्ध चाललेलं असतं आणि त्या युद्धामध्ये भीष्म पितामहांसारखे बलाढ्य योद्धे असून सुद्धा कौरवांचे दररोज काही योद्धे मारले जात असतात. त्यामुळे दुर्योधन क्रोधित होतो आणि भीष्म पितामह यांच्यावरती व्यक्त करतो, त्यांचा अपमान करतो. आणि मग भीष्म पितामह यांना राग येतो. खरं तर चुकीच्या वेळेला भीष्म पितामह यांना राग आला, यायच्या वेळेला आला नाही. त्याचंही एक उदाहरण की त्याला राग येतो आणि ते म्हणतात उद्याच्या उद्या मी 5ही पांडवांना ठार करेन. आता भीष्म पितामह याची प्रतिज्ञा म्हणजे शंका घ्यायचं कारणच नाही, कारण उद्याच्या उद्या 5ही पांडव मरणार हे सगळ्यांना माहिती होतं. आणि मग पांडवांच्या त्या तबेल्यामध्ये त्या छावणीमध्ये ही वार्ता येऊन धडकते. 5ही पांडव चिंतित असतात. तेवढं श्रीकृष्णांचं त्या ठिकाणी आगमन होतं. 5ही पांडवांचे चेहरे पडलेले असतात. कारण विचारलं जातं, कारण सांगितलं जातं. कृष्ण एकही शब्द बोलत नाही, द्रौपदीला बरोबर घेत आहेत आणि म्हणतात चल तू माझ्यासोबत. द्रौपदीला घेऊन ते भीष्म पितामह यांच्या छावणीमध्ये जातात. आपण बाहेरच थांबतात आणि द्रौपदीला म्हणतात तू आतमध्ये जा आणि फक्त भीष्म पितामह यांना नमस्कार कर. द्रौपदी आतमध्ये जाते, भीष्म पितामह यांना पाहते, समोर आल्यानंतर त्यांना नमस्कार करते आणि ते आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती हो. भीष्म पितामह म्हणतात वत्स एवढ्या रात्री तू एकटी इथं कशी काय? ते म्हणते मी एकटी नाही आले, माझ्यासोबत कृष्ण आलेले आहेत. भीष्म पितामह यांना कळून चुकतं की माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाला मात करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त श्रीकृष्णामध्ये आहे. ते म्हणतात श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतो फक्त एक वेळ तू नमस्कार केल्यामुळे तुझ्या 5ही पतींना जीवदान मिळालेलं आहे. हे नमस्काराचं महत्व आहे की जे मुलांना आत्मसात पूर्ण गरजेचं आहे, जे आपण करून दिलं पाहिजे. ज्या मुलांना नमस्काराचं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, किती बोलावं हाही प्रश्न माझ्या समोर आहे. मुलगा आणि मुलगी यांना वाढवत असताना दुर्दैवाने आजही कुठंतरी
आपल्याला दिसते. कदाचित समाजाची रचनाही तशी असावी. मुलगा आणि मुलगी यांना घरातील कामं आपण समान पद्धतीने लावत नाही. मुळात आपली संस्कृती पुरुष प्रधान असल्यामुळे पिढ्यानपिढ्या आम्ही ती कामं करायची हे ठरलेलं आहे आणि आमची मानसिकता इतकी घट्ट झालेली आहे की हे काम माझंच आहे आणि हे मलाच करायचं आहे. आपल्यापर्यंत ठीक होतं. आपल्या मुलाचा विचार करा, कारण जी सून येणार आहे ती शिकलेली असणार आहे. तुमचा मुलगा थोडा पगार मिळवेल, कदाचित त्यापेक्षा सुनेला पगार जास्त असेल. ती बिचारी म्हणणार आहे मीही काम करून दमून आलेली आहे, तुमचा मुलगा जेवढा मिळवतो त्याहून जास्त मी मिळवते, मीच का स्वयंपाक करू. दोघांनी मिळून तो केला पाहिजे. त्यामुळे थोडी थोडी कामं मुलांना शिकवली तर थोडं बरं होईल. संस्कार हा मुलांच्या मध्ये, मुलगा आणि मुलगी दोघांनाही वाढवताना चांगल्या पद्धतीने वाढवा. लिकीच्या आईला कमी लेखण्याची पद्धत आजही ग्रामीण भागामध्ये आहे. लिकीच्या आईला नका म्हणूसा हलकी हलकी, लिकीच्या आईला नका म्हणूसा हलकी हलकी, लेकाच्या आईला कुणी दिली पालखी. 2 पोरांची आई आहे म्हणून कुणी सोन्याच्या पालखीनं घाटावर नेणार नाही. 4 पोरांच्या आईला पण तिरडीवरच जायचंय आणि 4 पोरींच्या आईला पण तिरडीवरच जायचंय. म्हणून पुरुषांनी कितीही गगनभेदी असला तरी तो जन्म घेतो स्त्रीच्या कुशीमध्ये. नारी नारी मत कहो, नारी है रत्नों की खान, इसी से की जन्मे रामकृष्ण भगवान. आणि प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा या पृथ्वी तलावरती येण्यासाठी माझाच आधार घ्यावा लागलेला आहे. माझ्याच कुशीमध्ये देवाचा वंश वाढणार आहे. इतकी मी श्रेष्ठ आहे. माझ्या संस्कृतीने मला प्रचंड श्रेष्ठत्व दिलेलं आहे. मात्र दुर्दैवाने मला समाजाला ते श्रेष्ठत्व आजही बहाल केले नाही. 21वे शतक उजाडलं तरी मला माझ्या हक्कासाठी भांडावं लागतं. माझ्या संस्कृतीनं मला लक्ष्मी मानलेलं आहे, पण आजही घरची आर्थिक सत्ता माझ्या हातात दिली जात नाही. माझ्या संस्कृतीनं मला सरस्वती मानलेलं आहे, मात्र मुलीच्या शिक्षणावरती पैसा खर्च करणं बापाला आपली जबाबदारी वाटत नाहीये. जिकडच्या तिकडे देऊन रिकामं झालेलं बरं. मेडिकलला मुलगीला जायचंय, कुठे आणवाय तुला 20 लाख रुपये, 20 लाखामध्ये त्यापेक्षा तुझं लग्न छान पद्धतीने ताटापाटात करून देतो. मुलगीला आपण दुर्गा माता म्हणतो, काली माता म्हणतो, चंडिका म्हणतो, रागाचा अवतार म्हणून तिच्याकडे बघतो, नवदुर्गा म्हणून तिला पूजा करतो. मात्र स्वतःचं मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य सुद्धा माझ्या मुलीला नाही. छानपैकी कांदेपोळेचा कार्यक्रम होतो, सांगितलं जातं मुलगी पसंत आहे. पावडे म्हणतात अहो मुलीला तरी विचारा. बाप लगेच म्हणतो नाही माझ्या शब्दाबाहेर पोरगी नाही. अहो विचारा म्हणजे आम्हाला स्वतःचं मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य सुद्धा आज दिलेलं नाही. म्हणजे ज्या संस्कृतीला लक्ष्मी मानलं, सरस्वती मानलं, दुर्गा मानलं, काली मानलं, तो मान सन्मान आजही मला समाजामध्ये मिळत नाही. आजही माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा तोच आहे. अहो भर सभेत द्रौपदीचं वस्त्र घालून झालेलं होतं. सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. जी 14 वर्ष स्वतःच्या नवऱ्याबरोबर होती तिला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागलेली होती. चंद्र आणि इंद्राणी अहिल्याला पाठवण्याचं षडयंत्र रचलेलं होतं. शाप मात्र गौतम ऋषींनी अहिल्याला दिलेला होता. म्हणजे अनादी अनंत काळापासून सीता असू दे, द्रौपदी असू दे, गौतमी असू दे, अहिल्या असू दे, या सगळ्या महिलांना अन्याय आणि अत्याचार सहन करावाच लागलेला आहे. आणि आज कलियुगामध्ये त्या अन्याय आणि अत्याचारांना पार सीमा गाठलेली आहोत. 4 महिन्याचं मूल, 2 वर्षाचं मूल सुद्धा सुटत नाही हो. इतकी माणसाची वासना खराब व्हायला लागलेली आहे. वासनांत झालेला आहे कुणाचा तरी मुलगा आहे आणि ते मूल कुणाच्या तरी पोटी जन्माला आलेला आहे. त्या माऊलीने इतके धारणे संस्कार नक्कीच त्याच्यावरती केलेले नसणार आहेत. आणि मग प्रश्न पडतो की माझं मुल समाजामध्ये सुरक्षित आहे की नाही. आणि कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार व्हायला लागतं. आज सीतेला रामानं सोडले तेव्हा सीतेला वाल्मिकी भेटले होते. हो, सीतेला जेव्हा रामानं सोडलं सीतेला वाल्मिकी भेटलेले होते. आज आम्हाला मात्र कुणीच वाला राहिलेला नाहीये. कारण रावण गल्लोगल्ली फिरतो आहे, राम गायब झालेला आहे. रावण गल्लोगल्ली फिरतो आहे, राम गायब झालेला आहे. कंस भराला मारत आहे, श्रीकृष्ण मात्र कुठे दिसत नाही. म्हणून ज्योती लांजेवार सारखी एखादी कवयित्री लिहून जाते आपल्या कवितेमध्ये, हे कृष्णा तुझ्या राज्यात आया बहिणींवरती अत्याचार, हे कृष्णा तुझ्या राज्यात आया बहिणींवरती अत्याचार आणि तू असे डोळे मिटावेस पार. हे कृष्णा अंगभर वस्त्र नको पुरुष, पण माझे वस्त्र ओढणाऱ्याचे हात मुळापासून छाटून तरी टाक, मुळापासून छाटून तरी टाक. असे कवयित्रीला लाहायची वेळ तिच्या कवितेमध्ये आज येते आहे. अशी अवस्था आज माझ्या मुलीची झालेली आहे. खूप वेगळा तो व्याख्यानाचा विषय होईल. युरीशी बंदी आहे, वादळ वाऱ्यामध्ये विजू पाहत आहे. वाऱ्याने तरी असं का वागावं, पत्नीला विजवावं आणि आगीला पसरवा
कष्टाची सवय लावा. आज मुलांना आपल्या कष्टाची सवय नाहीये. लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगत असताना रस्त्याची निर्मिती केलेली होती. कर्मठ सनातनी लोकांच्या शिव्या शाप घेऊनच ज्ञानेश्वरांच्या हातून उत्कृष्ट असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला गेलेला होता. नवऱ्याने टाकून दिल्यानंतर आनंद यातना भोगल्यानंतरच सिंधुताई अनाथांची माय झालेली होती. दूध दही ताक लोणी तूप या सगळ्यामध्ये ज्याला जितका त्रास तितकी त्याची किंमत जास्त असते. म्हणून आपल्या मुलाला सांभाळायला आयुष्य इतकं सोपं नाहीये. आयुष्यामध्ये संघर्ष आहे. संघर्षाचं परत महाभारताचं उदाहरण देते. कर्ण श्री भगवंतांना म्हणत आहे, श्रीकृष्णाला म्हणतात, हे श्रीकृष्णा माझ्याच आयुष्यामध्ये इतका संघर्ष का, मी इतकं काय पाप केलेलं आहे. मी जन्माला आलोय तर मी अनावरत संतती आहे जी समाज मान्य नाहीये म्हणून माझ्या आईने मला सोडून दिलं. मी एक क्षत्रिय नाही म्हणून द्रोणाचार्यांनी मला विद्या नाकारली. परशुरामांनी मला विद्या दिली पण आई युद्धाच्या वेळेस मी विद्या विसरून जाईल असा शाप मला दिला. एका बाणानं माझ्या एक गाय चुकून मरण पावली तर त्या गायवाल्याने मला शाप दिला. द्रौपदीचं वस्त्राहरण होत असताना माझा अपमान झाला. स्वयंवरामध्ये द्रौपदीच्या माझा अपमान झाला. मला आज जे काही मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त दुर्योधनाची कृपा आहे. मग मी आज दुर्योधनाच्या बाजूने उभा राहणे तर माझं काय चुकलं का? माझ्या वाट्याला इतका अपमान येत आहे, इतका वलाढ असून सुद्धा. भगवंत श्रीकृष्ण शांतपणे कर्णाला उत्तर देत आहेत, कर्णा मी जन्माला येण्या अगोदर पासून मृत्यू माझी वाट बघत होता. मी जन्माला येण्या अगोदर पासून मृत्यू माझी वाट बघत होता. मी जन्माला आल्या आल्या माझ्या जन्मदात्या आई वडिलांपासून मला वेगळं व्हावं लागलेलं होतं आणि दुसऱ्या एका ठिकाणी दुसऱ्या आई वडिलांना मला माझा सांभाळ करावा लागलेला होता. क्षणाक्षणाला मी मोठा होत असताना मीच कोणाच्या तरी मृत्यूला कारणीभूत आहे म्हणून मृत्यू माझ्यावरती सतत झडप घालत होता. त्या सगळ्यांचा सामना मला करावा लागलेला आहे. अरे मला साधं माझं प्रेम सुद्धा मिळालं नाही. वयाच्या 16व्या वर्षी मी सांदीपणी ऋषींच्याकडे ज्ञान ग्रहण करण्यासाठी गेलो तेव्हा तुमच्या राजकुमाराची बहुतेक लग्न झालेली होती. तुम्ही सगळेजण रथ घोडे हत्ती पालखी याच्या सहवासामध्ये होता. मी मात्र गोकुळामध्ये ते शेणामध्ये मातीमध्ये खेळत होतो. आयुष्य कधीच कोणासाठी सोपं नसतं. माझ्या लोकांना जरासंधाच्या तावडीतून वाजवण्यासाठी मला द्वारका बसवावी लागली. लोकांनी मला पळकुटं म्हटलं. इतकं सगळं एक देव असून माझ्या नशिबाला येत असेल तर तुमचं सामान्य माणूस आहे. करणाऱ्या जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये संघर्ष करावाच लागणार आहे. म्हणून माझ्या पोटी जन्माला आलेलं मूल मी चांगली संपत्ती साठवून ठेवलेली आहे. 7 पिढ्यापासून खातील एवढं माझ्याकडे आहे. माझ्या मुलाला काही करावं लागणार नाही असं जर कोणाला वाटत असेल तर ते शाप चूक आहे. त्याच्या आयुष्यातला संघर्ष हा त्यालाच करावा लागणार आहे आणि संघर्ष करायचाच असतो. त्याच्यातून मार्ग काढायचाच असतो. हे सतत आपल्या मुलाला आपल्याला सांगावं लागणार आहे. बाळा तू चांगलं कर्म कर, तुला चांगल्या कर्माचं फळ हे मिळणारच आहे. कारण चांगलं कर्म हे तुकारामांच्या गाथेसारखं असतं. कुणी कितीही बनवलं तर ते कर्म आपोआप वरती येतच असतं. तर माझी व्हॉट्सअप वरती आलेली खूप सुंदर कथा छोटीशी मी सांगते, कदाचित आपण वाचली असेल. त्याच्यावरती खूप चांगलं येतं पण खूप मोठा मेसेज असेल तर आमची तरुणाई वाचत नाहीये कारण 30 सेकंदाच्या वर यांची मेमरी टिकत नाहीये कारण 30 सेकंदाची रीलच पाहिजे मुलांना सवय लागलेली आहे. ती कथा अशी होती, एक साधू असतात, खूप पाऊस पडत असतो आणि रस्त्याने चाललेले असतात, चिखल झालेला असतो आणि एका ठिकाणी त्यांना मसाले दूध उकळतेला आणि बाजूला गरम गरम जिलेबी करतेला वास येतो. साधू असले तर त्यांना पोट होतं, भूक लागलेली असते मात्र पैसे नसतात आणि आता काय करायचं. त्या ठेलेवाल्याच्या लक्षात येतं त्या गाड्यावाल्याच्या आणि मग तो साधूला जवळ बोलवतो. एक ग्लास भरून दूध आणि 4 जिलेबीचे तुकडे त्या साधूला दिले जातात. खाऊन साधू तृप्त होतो, खूप बरं वाटतं साधूला आणि मग त्याला छानपैकी आशीर्वाद देऊन नाचत नाचत ते रस्त्याने चाललेले असतात आणि नाचता नाचता त्यांच्या पायातला चिखल बाजूला जाणाऱ्या जोडप्यात एका बाईच्या
साक्षीदार कोणी आहे का? एक माणूस पुढे येतो, साधू विचारतात, मी चिखलामध्ये नाचत होतो, माझ्या तंद्रीमध्ये देवाचं भजन करत जात होतो, चिखल चुकून उडला. त्या माणसाच्या अंगावरती उडलेला तो नाही, त्याच्या बायकोच्या अंगावरती उडलेला. त्या बायकोनं मला बोलायला हवं होतं. तो म्हटला असं कसं? त्याची बायको आहे, तो बोलणार की तो मारणार की? कारण त्याचं प्रेम आहे त्याच्या बायकोवरती. स्वतःच्या बायकोच्या अंगावरती चिखल उडलाय, तिच्यावरती खूप प्रेम आहे म्हणून त्यानं मला मारलं. मी तर भगवंतच आहे. त्या भगवंताचं माझ्यावरती किती प्रेम असेल, तू मला एक मुस्काळीत मारलीस की माझ्या भगवंताला कसं पाहावे? त्यानं तुला शिक्षा केली, मी नाही केली शिवशब्दीला. म्हणून कर्म हे अशा पद्धतीनं परत येत असतं आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळत असतं. म्हणून आपल्या मुलांना चांगलं कर्म करायला हवं. सगळ्यात महत्वाचं कलियुगामध्ये देवावरची भक्ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे. भक्तीचा आवाज तो माजवलं जात आहे. खरी भक्ती म्हणजे काय असतं हे माहीतच नसतं. आता पंढरपूरला वारी निघते, दिंडी निघते, विठ्ठलाचं नामस्मरण करत लाखो भाविक भक्त जात असतात. खरं सांगा, विठ्ठल कोणाला दिसतो? विठ्ठलाची मूर्ती सगळ्यांना दिसते, विठ्ठल कोणाला दिसत नाही. विठ्ठल फक्त संतांना दिसलेला असतो, पण आपल्या मनामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही असतो. सासू निघालेले असते, सगळेजण वारीला चालले म्हणून. सुनबाई म्हणजे जावा सासूबाई, काळजी करू नका, आम्ही घर नीट सांभाळते. सासू ते शेजारी काय मागायला लागली तर देऊ नको, मी चाललोय पंढरीला, परत तुला सांगतोय 4 पावलं पुढे. नको काळजी करू, मी निवांत जावा पंढरपूरच्या विठ्ठलाला. 4 पावलं पुढे जाते, मी चालले. तोपर्यंत 4 दिवस मायाच्यांना बोलवून घेऊ नको. नाही हो सासूबाई, नाही कुणाला बोलवून घेत, जावा तुम्ही निवांत पंढरीला. 4 पावलं पुढे जाते, माझ्या लेकाबरोबर बांधू नको. नका हो सासूबाई, काळजी करू, जा तुम्ही निवांत पंढरपूरला. 4 पावलं पुढे जाते, नागवंडांचा फार लाड करू नको. नाही हो सासूबाई. असं करत करत वेशीपर्यंत कशी तरी जाते आणि शेवटी म्हणते, मुले लेकरे करतात ह्याची माझे पंढरपूर. माझ्या मुला लेकरांच्या मध्येच माझं पंढरपूर आहे, मला पंढरपूरला जायची काही गरज राहिलेली नाही. आजकालच्या मुली 16 सोमवारचं व्रत करतात, महादेवाला अभिषेक घालतात, त्याच्यामध्ये मी पण आहे. आणि मग महादेवाला आम्ही अभिषेक कसा घालतो, मैत्रिणी सोबत आलेली असते आणि मग दुधाची धार अशी पिंडीवरती सोडतो आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या मैत्रिणीला करायला सांगतो आणि छानपैकी फोटो काढतो. आलाय का व्हिडिओ चांगला? नाही परत आम्ही दूध सोडतो. व्हिडिओ चांगला आला नाही, कारण तो इंस्टावरती टाकायचा ना मला, तो स्टेटसला ठेवायचा मला. म्हणजे मंदिरामध्ये गेलो तरी आपलं देवाकडे नाही तर माझ्या फोटोकडे लक्ष आहे, माझ्या स्टेटसकडे माझं लक्ष लागलेलं आहे. आणि म्हणून वटसावित्रीलाही आमचं तसंच असतं की नटून थटून मस्तपैकी जायचं आणि वडाला फेऱ्या मारता छान छान फोटो काढायचे. आणि मग असं वाटायला लागतं, अरे ती कुठं सत्यवानाची सावित्री आणि मी कुठं कलियुगातली मुलगी आजकालची. परवाच्या वटसावित्रीचं सत्य उदाहरण सांगते. अशा सगळ्यात मिळून गेलेलो होतो आणि चर्चा झाली, खरंच हा 7 जन्म पाहिजे काय? नवीन होती, 3 वर्ष लग्न झाले होते, एक मुलाला लागते बास म्हणली एकच जन्म. मी काय 7 जन्म मागणार नाही. आपण म्हटलं असं कसं? प्रथा म्हणून तर मागितलं, प्रथा म्हणून सुद्धा मागणार नाही, मी फक्त नमस्कार करायला आलो म्हटली. म्हणजे ही आमची भक्ती आहे. देवळात जाऊन सुद्धा लोक दुकानात गेल्यासारखे वागतात. देवळात जाऊन सुद्धा लोक दुकानात गेल्यासारखे वागतात. 5-10 रुपये टाकून काहीतरी मागतायत. म्हणजे आपली भक्ती अशी झालेली आहे की देवाला नवस बोलायचं, नवस पूर्ण झालं तर ठीक नाही, तर आपण देव सुद्धा देतो. भक्ती कशी असावी? भक्ती गोऱ्या कुमारासारखी असावी. विठ्ठल 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 नामस्मरण किती, इतकं नामस्मरण स्वतःच्या पुढचा बळ रांगत पायाखाली आला. विठ्ठल विठ्ठलाचा गजर एवढा त्या बाळाला किती टाहो पडला असं, तो टाहो पाण्यापर्यंत सुद्धा आला नाही. स्वतःचं मूल ते चिखलावरती चिरडलं. काय भक्ती होती, काय तल्लीनता होती त्याच्या भक्तीमध्ये, काय ताकद असेल. भक्ती केली होती संत जनाबाईनं, जिचं दळण दळण्यासाठी पांडुरंग येत होता, जिचा केर कचरा काढण्यासाठी पांडुरंग येत होता. भक्ती केली होती सौदामायानं, जिच्या शेतामध्ये कांदामुळा भाजी लावायला विठ्ठल प्रत्यक्ष येत होता. भक्ती केली होती हात पाय नसलेल्या कुर्मदासानं, घरंगळत तो पंढरपूरला झालेला असतो. सगळं शरीर रक्त बंबाळ होतं, रक्त गळून होतं, तो मरणासन्न अवस्थेमध्ये असतो. विठ्ठल त्याला कळतं, विठ्ठल प्रत्यक्ष त्याला दर्शन द्यायला येतो. भक्ती केलेली होती आपली स्वतःची कुष्टी कोरं देणाऱ्या शबरीची खूप छान कथा आहे. त्यांनी हे सांगितली, मतंगोशीमध्ये वाढलेली छोटीशी कन्या, भिल्ल समाजातली, 10 वर्षाची असताना बाप लग्न करायला उठतो आणि लग्नामध्ये भिल्ल समाजामध्ये पद्धत असतं की नॉनव्हेजचं जेवण काढलं जातं. छोटी 2 बकरी असतात, त्याच्याबरोबर ती गेली खेळायची. माझ्या लग्नामध्ये आज 2 बकऱ्यांचं जेवण केलं जाणार आहे. 10 वर्षाच्या पोरगीला कळतं माझ्यामुळे या बकऱ्यांचा बळी जाऊ नये म्हणून घर सोडून पळून जाते. वयाच्या 10व्या वर्षी जंगलामध्ये राहणारी मुलगी, तिला काय जंगलाची भीती, रात रबर जंगलामध्ये पळ दिवसा कोणाला दिसून झाडावरती चढून बसायची. पळ
म्हणजे पुष्टी पोरं तिनं काय केली, कारण माझ्या नावाला आंबट पोरं कशी देऊ. काय भक्ती होती त्या शबरीची, ती भक्ती कुठं, भक्ती हनुमानाची कुठं, भक्ती मीरेची कुठं आणि भक्ती आपली कुठं. आणि मग कसा देव आपल्याला कसं म्हणणार. खरा धर्म कोणता असतो, दगडाच्या देवाला तुझा अभिषेक घालणारा खरा धर्म कधीच कळत नसतो. खरा धर्म कोणाला कळलं होतं, संत एकनाथांना, ज्यांनी महाराजा मोराला कडेवरती घेतलेलं असतं. खरा धर्म कोणाला कळलं होतं, विद्वांसाठी आश्रम काढणाऱ्या, विद्वांसाठी शाळा काढणाऱ्या, विद्यार्थी उभा करणाऱ्या महर्षी कर्वेंना खरा धर्म कळालेला असतो. स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांना खुला करणाऱ्या महात्मा फुलेंना खरा धर्म कळालेला होता. मुलींच्या शिक्षणासाठी शेणा मातीचा चिखल दगडावरचा अंगावरची मारा सहन करणाऱ्या माझ्या सावित्री मातेला खरा धर्म कळालेला होता. हरिजनांसाठी मंदिर खुलं करणाऱ्या साने गुरुजींना खरा धर्म कळालेला होता. दलितांचा उद्धार करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरा धर्म कळालेला होता. गावची घाण काढणाऱ्या संत गाडगे बाबांना खरा धर्म कळालेला होता. कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या बाबा आमटेंना खरा धर्म कळालेला होता. अंगावरच्या वस्त्राचा त्याग करणाऱ्या वर्तमान महावीरांना खरा धर्म कळालेला होता. राजगर्भाचा त्याग करणाऱ्या गौतम बुद्धांना खरा धर्म कळालेला होता. तुमच्या आमच्यासारख्यांना खरा धर्म कधीच कळणार नाही, कारण धर्माचं आणि भक्तीचं फक्त भांडवल केलं जात आहे. माणुसकी हाच माझा एक खरा धर्म आहे. माणसाला मदत करणे हीच खरी माणुसकी आहे. एवढं साधं सोपं तत्वज्ञान कुठलाही ग्रंथ उघडा, त्या ग्रंथामध्ये असेल. माझ्या मुलाला माझा ग्रंथ काय आहे, माझं पुस्तक काय आहे याची ओळख करून द्या. वाढदिवसाला त्याला छानसा ड्रेस घेतो, तशा पद्धतीचं एक छानसं पुस्तक स्वतः वाचा आणि त्याला द्या. त्याला नाही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये काय आहे त्याला सांगा, कारण पुस्तकामुळं तयार झालेलं मस्त कधीही चुकीच्या ठिकाणी नतमस्तक होत नाही. असं फक्त मूल आपल्याला तयार करायचं असेल तर कलियुगामध्ये चांगले संस्कारच फक्त त्याला टाळणार आहे. तुमचा आमचा पैसा त्याला अजिबात टाळणार नाही. यासाठी त्याच्यावरती खूप छान संस्कार करूया आणि देशाची भावी पिढी घडवूया. माझ्या माता भगिनींसाठी मी शेवटची एक कविता सादर करते आणि थांबते. स्वाती पाटील यांची कविता आहे, जे आमच्या महिलांचं दुखणं आहे. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका दाबून करत वरवर असण्याची व्यवस्था असते. आलेला हुंदका दाबून करत वरवर असण्याची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावरती काढायचा नसतो. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावरती काढायचा नसतो, पण आलायच राग हे दाखवायला मात्र एखादा कप फोडायचा असतो. सासू कितीही बोलली तरी शांत बसून सोसायचं असतं. सासू कितीही बोलली तरी शांत बसून सोसायचं असतं. आलेल्या रागाचा फायदा घेत भांड चक्क घासायचं असतं. सासऱ्याची प्रत्येक गोष्ट मन लावून ऐकायची असते. सासऱ्याची प्रत्येक गोष्ट मन लावून ऐकायची असते. आला तर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली जाळी झटकायची असते. धीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामासाठी पुढं पुढं करायचं असतं. धीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामासाठी पुढं पुढं करायचं असतं. आला तर त्यांचा राग तर धुणं आपटून आपटून धुवायचं असतं. नवऱ्यानं आणलेल्या प्रत्येक गोष्टीसह आवडलेली प्रत्येक साडी, नवऱ्यानं आणलेल्या प्रत्येक वस्तूसह आवडलेली प्रत्येक साडी ननदेच्या मागणीला पुरवायची असते. आणि फारच पोटात कालवाकालन झाली तर आपलीच पोरं वळीनं बडवायची असतात. एवढं सगळं शांतपणे बसून बघणाऱ्या नवऱ्याच्या मनामध्ये मात्र भलतीच गोष्ट बिंबवायची नसते. लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकून परातली कन्हीला फिरवायची असते. पण पाय आपटत, नाक मोरडत, जळलं मेलीचं माझंच नशीब खोटं असं ओठातल्या ओठात फुटायचं सुद्धा नसतं. कारण क्षमाशीलता, दया, क्षमा, शांतीचं स्त्रीला साऱ्यांना दान द्यायचं असतं. भूतकाळ पोटामध्ये घालून भविष्याची रंग स्वप्न पाहत प्रत्येकीला गृहस्वामीच व्हायचं असतं. गृहस्वामीच व्हायचं असतं. 51वं शतक आलं तरी आमचे संस्कार आम्हाला विसरून चालणार नाही. आमची संस्कृती आम्ही जपली पाहिजे आणि तशाच पद्धतीनं भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. ती छान पद्धतीनं धरूया. आज या ठिकाणी आपण मला बोलवलं, आपल्या सर्वांसमोर विचार मांडण्याची संधी दिली. लहान तुम्ही मोठा घास घेऊन काही बोलले असेल तर माफ करा. पुन्हा शब्द गेला राग तुम्ही धरू नका. पुन्हा